आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने हा प्रत्येक पोलीस स्टेशन आणि प्रत्येक सेन्सिटिव्ह भागामध्ये रूट मार्च हा काढला जात आहे. आज त्याचंच म्हणून या महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज या रूट मार्च आयोजन केलेलं आहे. आपला येणाऱ्या ज्या 15 जानेवारी रोजी जे मतदान आपल्या KDMC मध्ये होणार आहे ते अतिशय शांतमध्ये आणि भयमुक्त वातावरण होण्याकरता आजच्या रूट मार्च आयोजन केलेलं आहे. या रूट मार्चमध्ये आपण पाहत असाल की 100पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या पूर्ण रूट मार्च सहभागी झालेले आहेत आणि या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी आपली संवेदनशील ठिकाण असेल, केंद्र असेल तर तो भाग आहे त्या ठिकाणी विशेषतः आम्ही या रूट मार्च आम्ही नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी पूर्णपणे 100पेक्षा जास्त कर्मचारी, 105 कर्मचारी आणि 25 ऑफिसर या पूर्ण रूट मार्चमध्ये आहेत. त्याच्यामध्ये SRPFचा पण प्लॅटून सहभागी झालेला आहे. महात्मा फुले, बाजारपेठ, त्यानंतर खडकपाडा या पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि ACP यांच्या समक्ष आपला रूट मार्च सुरू आहे. आपल्या पूर्ण कल्याण डोंबिवली प्रभाग ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पण एकूण 25 मतदान केंद्र जे आहेत आणि 121 बूथ हे संवेदनशील बूथ म्हणून आपण त्यामध्ये डिक्लेअर केलेले आहेत आणि त्या ठिकाणचं असणारी सध्याची पार्श्वभूमी असणारी तिथलं राजकीय वातावरण असेल तर त्या ठिकाणी यापूर्वी काही घटना घडल्या असेल त्या बूथवरती अशा क्रायटेरियामध्ये पण आपण तो संवेदनशील एरिया म्हणून यापूर्वी घोषित केलेला आहे. त्या अनुषंगानेच एक निवडणूक आयोगाच्या गाईडनुसार आपण त्या ठिकाणी अतिरिक्त बंद सुद्धा ठेवणार आहोत आणि अशाच प्रकारचे रूट मार्च हे पूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आम्ही काढणार आहोत. या माध्यमातून नागरिकांना याचा आव्हान राहील की 15 जानेवारीमध्ये लोकांनी जास्त संख्येने बाहेर पडावं आणि KDMC मध्ये निवडून अनुषंगाने मतदान करावं. कोणत्याही ठिकाणी काही अडचण असेल त्या ठिकाणी आमचे पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन आपल्या सेवेकरता तयार आहे.